वंचितचा धसका काय असतो हे काँग्रेसला विचारा। तब्बल 11 जागा गमवाव्या लागल्या होत्या। आंबेडकर अटी शर्ती लागू करतात कारण फक्त त्या 12 जागा हव्या आहेत। भाजपावाले रेड कार्पेट टाकतील पण आंबेडकरांना तिकडे घुसायचं नाही म्हणून अडलं। आंबेडकरांची मागून एंट्री आणि जागा वाटपात बरोबरीचा हिस्सा मागतात हेच पचवणं अवघड जातंय। नेमकं घडलंय का? लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने अजूनही प्रकाश आंबेडकरांना कुंपणावर बसवलं। इंडियात येण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार असले तरी त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बघता त्यांचा इंडिया आघाडीत समावेश केला जाईल की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होतं। इंडिया आघाडीत समावेश झाला नाही तरी लोकसभेच्या संपूर्ण 48 जागा लढवण्याचा निर्धार प्रकाश आंबेडकरांनी याआधीच जाहीर केला। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पत्र लिहून लोकसभेसाठी प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला दिला। आदिश ठाकरे लोकसभेच्या 23 जागांसाठी अडून बसले। त्याला काँग्रेसने विरोध केल्याने महाविकास आघाडीत लोकसभा जागा वाटपांवरून वातावरण तापलंय। त्यात प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येकी 12 जागांचा दिलेला फॉर्म्युला आघाडी स्वीकारणार का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। दुसरीकडे प्रकाश आंबेडकर स्वतः कुठल्या 12 जागा लढवणार यावर आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगतायत। वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलायचं झाल्यास दलित आणि मुस्लिम हे त्यांचं प्रमुख 2 मतदार आहेत। त्यामुळे ज्या मतदारसंघात एससी आणि मुस्लिमांच्या मतांची जास्त टक्केवारी असेल अशाच जागा वंचित आपल्या पदरात पाडून घेईल असा अंदाज लावला जातोय। त्यातच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर प्रकाश आंबेडकर दावा ठोकू शकतात अशी चर्चा। त्यात प्रामुख्याने अकोला, सांगली, बुलढाणा, परभणी, यवतमाळ, सोलापूर, सांगली, नांदेड, गडचिरोली, चिमूर, अमरावती, लातूर, हातकणंगले, नागपूर येथील लोकसभा जागांची वंचितकडून मागणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। अकोला हे प्रकाश आंबेडकरांचं होम ग्राउंड आहे। याच मतदारसंघातून त्यांनी आधीही लोकसभा निवडणूक जिंकली आहे। त्याला लागून असलेला बुलढाणा, अमरावती सारख्या एससी राखीव प्रवर्गातून ते चांगली लढत देऊ शकतात। त्यामुळे जास्त करून विदर्भातील जागांवर प्रकाश आंबेडकर जोर देतील अशी चर्चा आहे। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी सर्वात मोठी गोची काँग्रेसची होणार कारण प्रकाश आंबेडकर यांचा जो मतदार आहे तोच मतदार काँग्रेसचा आहे। 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला वंचितमुळे बसलेला फटका ते अजूनही विसरलेले नाहीत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेसच्या दलित व मुस्लिम या पारंपरिक मतदारांची विभागणी होऊन किमान 11 जागांवर काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता। त्यामुळे यंदा काँग्रेस वंचितला आघाडीत घेईल याची शक्यता कमीच आहे। प्रकाश आंबेडकर यांनी याआधीही इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पाटणा, बंगळुरूत इंडिया आघाडीच्या बैठका झाल्यात। त्यानंतर तिसरी बैठक मुंबईत झाली। या बैठकीला वंचितला बोलवण्यात येईल अशी शक्यता होती पण तसं झालं नाही। आता लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पत्र लिहून नवा फॉर्म्युला सुचवला। इंडिया आघाडी तयार होण्यापूर्वी गेल्याच वर्षी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आंबेडकरांची वंचित यांची युती झाली। ती आजही कायम आहे। ठाकरेंचा मित्रपक्ष असलेल्या वंचितला अद्याप तरी इंडिया आघाडी स्थान मिळालेलं नाही। आता वंचितनं थेट 12 जागांची मागणी केली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांची वंचित एमआयएम सोबत लढली। जवळपास सर्वच मतदारसंघात त्यांनी उमेदवार दिले। त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला। छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारली। वंचित आघाडीचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला। त्यामुळे आता मतविभागणी टाळून जागा वाटपाचा मुद्दा सामंजस्याने सोडविणे 4ही पक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। किमान आपसातील मतभेदांमुळे भाजपचा फायदा होणार नाही याची तरी काळजी आघाडीच्या नेत्यांनी घेणं आजच्या घडीला तरी गरजेचं दिसतंय। याबाबत तुम्हाला काय वाटतंय? प्रकाश आंबेडकरांनी जो जागा वाटपाचा फॉर्म्युला ठेवलाय याचा अर्थ असा लागतोय की प्रकाश आंबेडकरांनाच मुळात इंडिया आघाडीमध्ये जायचं नाहीये, फक्त वातावरण पेरलं जातंय का? त्याला कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर मागून येऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेस यांच्या बरोबरीच्या जागा कशा मागू शकतात किंवा त्यांचा फॉर्म्युला मान्य करण्यासाठी यांना कसे भाग पाडू शकतात? प्रकाश आंबेडकर ना त्यांचे लीडर आहेत, त्यांना फक्त एक घटक पक्ष म्हणून त्यामध्ये घेतलं जातं। पण या सगळ्या घडामोडींमध्ये प्रकाश आंबेडकर फॅक्टर निवडणुकीत चालणार आहे। त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी महाविकास आघाडीला 2 पावले मागे यावंच लागणार आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि आपला मुद्दा आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र पब्लिक।